ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र चैतन्यने अर्जुनची तर रविराजांनी सायलीची माफी मागितलेली आहे। मोठ्या मनाने सायलीने रविराजांना माफ करत आशीर्वाद घेतलेला आहे। या सगळ्यामध्ये चैतन्यने लाडीगोडी लावत अर्जुनकडे कसा आला, अर्जुनची माफी मागण्यासाठी काय काय नाटकं केली आणि रविराजांना का वाटलं की आपण सायलीची माफी मागावी, सायलीच्या बाबतीत आपण चुकीचं केलंय, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता महिपतीला नेल्यावरती इकडे साक्षी एकटी पडलेली असते। तिला कळत नाही की आपण या सगळ्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे चैतन्यला हँडल करावं, कारण एक तर केस आपण हारलोय, अण्णा तर जेलमध्ये गेलेत वात्सल्य आश्रम केस बद्दलची। आता थोड्याच दिवसात पुन्हा सुनवाई होईल आणि चैतन्य पण आपल्या विरोधात गेला तर आपल्याला काहीच करता येणार नाही असा विचार करत आता मात्र इकडे साक्षीचे धाबे आणतात। चैतन्यला कसं मॅन्युप्युलेट करू हा विचार करत असताना चैतन्य साक्षीकडे बघतो आणि घरामध्ये इतकं काही चालू असताना तुला माहित नसेल असं कधीच होणार नाही असं म्हणत तिच्याकडे रागारागाने बघतो। सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो। साक्षी चैतन्यला सांगण्याचा प्रयत्न करते पण चैतन्य तिला धुडकावतो आणि तिकडून निघून जातो। मग मात्र महिपतीला नेल्यावरती इकडे आता प्रताप सायलीकडे पाहतो आणि खरंच सुभेदारांची सून शोभलीस तू आज सायली, खरंच मला माफ कर, तुझ्यावरती असे प्रत्यारोप करून आम्ही खूप मोठी चूक केली असं म्हणत प्रताप सायलीची माफी मागतो। इकडे पूर्णाची सुद्धा सायलीचा सून म्हणून स्वीकार करत सगळेजण आता मात्र सुभेदारांच्या घरी निघतात। तोपर्यंत रविराज अर्जुनला म्हणतात, खरंच ज्युनियर तू मला माफ कर, आज तू जिंकलास, मी हारलो, म्हणजे आजच्या क्षणाला तू जे काही केलंस ना, मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता, तुझ्यावरती आणि सायलीवरती अविश्वास दाखवून मी खूप मोठी चूक केली, खरंच मला माफ कर असं म्हणत रविराज अर्जुनची माफी मागतात। अर्जुन म्हणतो, सिनियर तू माफी मागू नकोस, कारण तू मला जी संधी दिलीस ना त्या संधीमुळे आज डॅडाला सोडवण्यासाठी मला मदत झाली, तू जर मला संधी दिली नसतीस तर कदाचित मी हे करू शकलो नसतो। यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, खरं तर हे सगळं सायलीने केलंय। मग अर्जुन रविराजांना आणि चैतन्याला दोघांनाही घडलेली सगळी घटना सांगतो। अर्जुन सांगतो की महिपत आणि आता इकडे साक्षी या दोघांनी सायलीला किडनॅप केलं, कारण तिच्याकडे तो पेन ड्राईव्ह होता, तो पेन ड्राईव्ह असल्यामुळे सायली किडनॅप झाली। मग सायलीने तो पेन ड्राईव्ह आता चैतन्यच्या बाईकमध्ये ठेवला, त्यानंतर तो पेन ड्राईव्ह मी कसाबसा मिळवला। चैतन्य आणि साक्षी कॅफेमध्ये गेले होते, मी चैतन्याला ओरडून ओरडून सांगत होतो की साक्षी तुझ्यासाठी चांगली मुलगी नाहीये, पण चैतन्यने माझं ऐकलं नाही, तो चैतन्यकडे बघतच नसतो। अर्जुन फक्त रविराजांशी बोलत असतो, चैतन्यकडे तो बघत नसतो। चैतन्य काही बोलण्याचा प्रयत्न करतो तर अर्जुन मान वळवतो आणि म्हणतो, मला काही बोलायचं नाही, ज्या माणसाला मैत्रीचं मोल कधी कळलं नाही, खोट्या प्रेमावरती विश्वास बसला, त्या माणसाशी बोलायची इच्छा नाही असं म्हणत अर्जुन तिकडून रागारागाने निघून जातो। खरं तर रविराजांना पण आपली चुकी कळते, कारण रविराजांनी सगळ्यांच्या समोर ही मुलगी म्हणजे सुभेदारांच्या परिवाराला लागलेली कीड आहे असं वाक्य बोललेलं असतं। ते रविराजांच्या मनाला खूप लागतं आणि चैतन्यला आपण अर्जुन सोबत वागलेलं खूप लागतं। यावेळेला अर्जुन रागात असतो, तो आता चैतन्यकडे न बघता निघून जातो। मग मात्र दुसऱ्या दिवशी लवकरच अर्जुन ज्या वेळेला ऑफिसला पोहोचतो तेव्हा चैतन्य त्याच्या इकडे येतो। अर्जुन पाहतो, पण अर्जुनला मात्र आता जरी राग गेलेला असला तरी चैतन्याला थोडंसं अजून आपण हे करावं किंवा थोडासा राग तरी बाकी आहे हे दाखवायलाच पाहिजे असा विचार करत अर्जुन मनातल्या मनात हसत आता चैतन्याची वाट पाहत असतो। चैतन्य रागातच येतो, येऊ का ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणत तो दार वाजवतो। मग अर्जुन म्हणतो, कमीन, आणि मग चैतन्य आल्यावरती अर्जुन आता त्याच्याकडे पाहतच नाही, तो खाली कामच करत बसतो आणि तो म्हणतो, काय तुमचं काही काम होतं का ॲडव्होकेट चैतन्य गडकरी? चैतन्य म्हणतो, का आता तुला मित्र म्हणून मी भेटूच शकत नाही का? चैतन्य पण चिडलेला असतो, अर्जुन त्याला मुद्दाम चिडवत असतो। चैतन्य म्हणतो, अर्जुन तुझ्याशी बोलायला आलोय मी। यावरती अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोला, कारण मी तुम्हाला एक वकील म्हणूनच फक्त भेटू शकतो। चैतन्य समोर येतो आणि म्हणतो, मला काहीतरी सांगायचं आहे आणि मला काहीतरी द्यायचं सुद्धा आहे। अर्जुन म्हणतो, ठीक आहे द्या तुम्ही। अर्जुन त्याला बसायला पण बोलत नाही। मग चैतन्य आपल्या बॅगमधून काढून आता नोकरीसाठीचं ॲप्लिकेशन समोर ठेवतो। मग मात्र आता अर्जुन गालातल्या गालात हसतो आणि हे काय आहे? यावरती चैतन्य म्हणतो, मला काहीतरी सांगायचं आहे, मी सध्या जॉबलेस आहे आणि मला जॉबची गरज आहे असं म्हणत तो अर्जुनकडे ते आता
त्याचं ॲप्लिकेशन लेटर देतो. ॲप्लिकेशन लेटर दिल्यावरती मग मात्र अर्जुन त्याच्याकडे न बघता ते ॲप्लिकेशन ठेवून घेतो आणि ठीक आहे या उद्यापासून असं म्हणत चैतन्यला नोकरी ऑफर करतो. मग चैतन्य अजून चिडतो, म्हणजे मी एक मित्र म्हणून तुझ्याकडे आलोय तरी सुद्धा तू मस्ती दाखवतोयस, मी चाललो. अर्जुन म्हणतो अरे थांब थांब. चैतन्य पण त्याची आता मजा करत असतो. चैतन्य म्हणतो मी मित्र म्हणून तुझ्याकडे आलोय ना, त्याच वेळेला माझ्या 2 कानाखाली देऊन का नाही मला सांगितलंस की साक्षीकडे जाऊन तू चुकलास, तू नको जाऊ साक्षीकडे. अर्जुन म्हणतो मी तुला समजवण्याचा प्रयत्न केला. चैतन्य म्हणतो त्यावेळेला 2 थोबाडीत देऊन जर मला सांगितलं असतं तर कदाचित मला समजलं असतं, का नाही थोबाडीत दिलेस तू माझ्या. यावरती अर्जुन म्हणतो आठव त्यावेळेचे दिवस, आठव तू माझ्यावरती किती रागावला होतास, साक्षीची बाजू घेऊन माझ्याशी किती बोलत होतास, हे सगळं तुला सांगायचं तू ऐकण्याच्या मनस्थितीत होतास का. यावरती चैतन्य म्हणतो पण तुझा तो अधिकार होता, मला 2 थोबाडीत ठेवून तू गप्प करू शकत होतास. असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन फायनली भांडत भांडत एकत्र आलेले असतात. तितक्यात तिथे सायली येत. सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही आलात, तुम्ही इकडे परत आलात. चैतन्य म्हणतो हो आलोय मी परत ॲप्लिकेशन घेऊन. सायली म्हणते हो मी तेच सांगायला आले की आजपासून मी हा जॉब सोडते, कारण तुम्ही इथे नव्हतात तोपर्यंत तुमचा जॉब मी सांभाळत होते. असं म्हणत सायली फायनली चैतन्याला आता मात्र कॉंग्रॅच्युलेशन्स करते. चैतन्याचा राग गेलेला नसतो. मग अर्जुन येऊन चैतन्याच्या जवळ येतो. सायली म्हणते आता तरी राग सोडा. मग अर्जुन आणि चैतन्य एकमेकांना मिठी मारतात. फायनली एक आता युद्ध तर संपलेलं असतं, पण चैतन्य आतून तुटलेला असतो. त्याने जरी हे सगळं केलं असलं तरी साक्षीने त्याला फसवलेलं असतं आणि तोपर्यंत आता त्याला सावरण्याचं काम अर्जुन सायलीचं असतं. इकडे आता रविराजांनी अर्जुनला फोन करून मला भेटायचं आहे असं सांगितलेलं असतं आणि सोबत सायलीला घेऊन ये असं सुद्धा सांगितलेलं असतं. मग सायली आणि अर्जुन रविराजांना भेटण्यासाठी एका ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी एक गाडीवरची आईस्क्रीम खाल्ली जातात, जिथे प्रतिमा गाडीवरची आईस्क्रीम खायची, जिथे सायलीला गाडीवरची आईस्क्रीम खायला आवडतं, तिथेच आता बोलवलं जातं. आता रविराजांनी सायली अर्जुनला का बोलवलंय म्हटल्यावरती मग मात्र प्रिया पण त्यांच्या मागोमाग तिकडे आता यायला निघते. प्रिया सुद्धा त्यांच्या मागोमाग तिकडे यायला निघते आणि मग मात्र आता इकडे रविराज सायली समोर उभे राहतात. सायली मला माफ कर. सायली म्हणते सर काय बोलताय तुम्ही, तुम्ही माझ्या वडिलांच्या जागी मी तुम्हाला मानते. जेव्हापासून तुम्ही मला मदत केली तेव्हापासून मी तुम्हाला वडिलांच्या जागी मानते. सर तुम्ही माफी मागू नका. तुमचे हात फक्त आशीर्वाद देण्यासाठी समोर आले पाहिजेत, ना की माफी मागण्यासाठी. खरंच तुम्ही माफी मागू नका, तुम्ही मला आशीर्वाद द्या. रविराज म्हणतात नाही मी तुला ओळखण्यात चूक केली, कारण ना तुला मी सुभेदारांच्या घरची कीड म्हटलो. खरंच तू मला माफ कर. असं म्हणत ते आता सायलीला माफी मागायला आता मात्र तयार असतात. सायली आणि रविराज यांचं बॉन्डिंग छान झालेलं असतं. प्रियाला मात्र जळफळाट होत असतो. प्रिया विचार करते ही सायली सगळ्यांचंच मन जिंकते. प्रताप मामा आणि आता पूर्णाजीचं झालं, आता माझ्या वडिलांचं पण नाही. या होळीला मी हिला धडा शिकवणार असा विचार करत ती आता होळीला काहीतरी कारस्थान करायचं ठरवते, पण त्यात पण प्रिया तोंडावर पडणार असते. आणि फायनली चैतन्य अर्जुनची एकी झालेली असते. रविराजांनी सायलीची माफी मागितलेली असते. मोठ्या मनाने सायलीने त्यांचा आशीर्वाद घेतलेला असतो. मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती वळत आहे. मालिकेमध्ये सगळं चांगलं चांगलं होत आहे. त्यातच प्रियाने निश्चय केलेला आहे की होळीला सायलीला सगळ्यांच्या समोर मी आता दारू पाजणार आणि तिला सगळ्यांच्या समोर कमीपणा आणणार, जेणेकरून सुभेदारांची लायकी होण्याची ही सून नाही आहे हे दाखवणार. पण या सगळ्या गडबडीमध्ये स्वतः प्रियाच दारू पिणार असते आणि प्रिया दारू पिऊन खूप मोठा तमाशा करणार असते. आता प्रिया काय तमाशा करणार आणि यामुळे सायलीला खूप मोठा फायदा होणार असतो, हे जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे.